या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. अजित दादा जिवंत. ती 6वी बॉडी दादाची नसून भलताच व्यक्ती होता. या प्रकारच्या चर्चेने आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. खरंच दादा जिवंत आहेत का? आणि त्या दिवशी जे घडलं त्यात कोण व्यक्ती होता? तसंच दादांचा घातपात जर झाला असेल तर तो कोणी केला? याची सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ बघू नका, कारण की शेवटी मी जे सांगणार आहे ते दादांच्या अपघाताविषयी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषदेत एक प्रश्न उपस्थित केला आणि त्या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच थैमान घातलं. जिकडे तिकडे तीच चर्चा की अजित दादा जिवंत आहेत. विमानातून एका व्यक्तीने उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. मग ती उडी मारणारा व्यक्ती अजितदादा होते का? असाही प्रश्न आता निर्माण होतो. नेमकं या गूढ रहस्यामागे काय आहे? नेमकं घडलं काय? याचा माग लागणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की सरकार अजितदादांच्या दुर्घटनेबद्दल काही माहिती लपवत आहे का? अजितदादांची दुर्घटना झाली, ती वेळ सकाळची आहे. राजेश टोपे यांनी ज्याप्रमाणे प्रश्न उपस्थित केला की वेळेत सुद्धा तफावत आढळते. सांगितली एक वेळ आणि अपघात दुसऱ्याच वेळेला घडलेला आहे. नेमकं सगळी लपवालपवी कोण करत आहे? दादांची ओळख घड्याळावरून नाही तर अंगात घातलेल्या पांढऱ्या कुर्त्यावरून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मग ती घड्याळ असलेली व्यक्ती कोण? कारण आधी जी अफवा पसरवली ज्यात घड्याळ असलेली व्यक्ती म्हटलं गेलं, मग त्या व्यक्तीचं काय झालं? या प्रकरणामध्ये, या अपघातामध्ये समजेन असा गोंधळ चालू आहे. दादांच्या दुर्घटनेची चौकशी उच्चस्तरीय करावी अशी मागणी जरी केली जात असली तरी यात 100% घातपात असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तुम्हाला वाटतंय का खरंच घातपात झाला? तर लाईक करा. लगेच व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी दादांनी म्हटलं होतं, माझ्याकडे घोटाळ्याची फाईल आहे. नेमकं या फाईलमुळे कोणी दादांचा घात केला का? असाही प्रश्न आता निर्माण केला जात आहे. या फाईलमध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांची नावं होती का? त्यांच्या भ्रष्टाचाराची, त्यांच्या घोटाळ्यांची सगळी माहिती होती का? असंही आता बोललं जात आहे. अजितदादा पवार अलीकडच्या काळामध्ये राजकारणात वेगवेगळे डाव टाकत होते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अजितदादा विरोधात भाजपाचं चित्रही पाहायला मिळालं होतं. तसंच माहितीप्रमाणे अजितदादा आणि शरद पवार गटामध्ये गुप्त 14 बैठका झाल्या होत्या, ज्यामध्ये एकत्र परत पुन्हा येण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असंही मानलं जात आहे. म्हणूनच नेमकं आता दादांच्या मृत्यूमागे, या अपघातामागे काहीतरी दडलंय का? हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर लवकरच येणार आहे. मला काय वाटतं? कमेंट करा. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी भुजबळांचं म्हणणं आहे कुछ तो गडबड आहे, तर वडेट्टीवार म्हणतायत चौकशी लवकर पूर्ण करा आणि एकदाचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. या प्रकरणी संजय राऊतांनी मात्र अत्यंत गंभीर आरोप केलेत. अजित पवारांचा अपघात हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग होता का, असा खळबळजनक सवाल राऊतांनी केलाय. काय आहे या सगळ्या आरोप प्रत्यारोपामागचं राजकारण? पाहूयात. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाली असतात. कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंत. संजय राऊत यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी नेटफ्लिक्स सिरीजसाठी डायरेक्टर म्हणून किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं पाहिजे. सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय. त्यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवारांचं विमान बारामतीला लँड होण्यापूर्वीचं
हे दृश्य. बारामतीतल्या गुजुबावी ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या वर हे विमान उडताना दिसतंय. विमान उडताना ते अचानक तिरकं झालं आणि पुढच्या काही सेकंदात ते जमिनीवर कोसळलं. विमानात मोठा स्फोट झाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं. आता याच दृश्यांवरून छगन भुजबळांनी शंका व्यक्त केली आहे. भुजबळांचं म्हणणं आहे, कुछ तो गडबड है. सरळ चालेलं विमान अचानक पलटी कसं झालं? एक काय म्हणतात ते म्हणजे CCTVचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामध्ये ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल म्हटलं होतं, दाल में कुछ काला है. आता वडेट्टीवार म्हणतायत, दूध का दूध पाणी का पाणी लवकरच व्हायला हवं. हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत. कोणी तर असं म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहेत. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले. आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी संजय राऊतांनी आरोपांची सिरीज सुरू केली आहे. अजित पवारांचा विमान अपघात हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? अजित पवार स्वग्रही प्रयत्नासाठी इच्छुक होते असा संजय राऊत दावा करतायत. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुमच्याकडे त्याबद्दलची काही माहिती आहे का? सातत्यानं खोटं बोलायचं. अजितदादा स्वग्रही परतण्यात इच्छुक नव्हते. उलट इतर काही लोकांना एनडीएच्या घटक पक्षामध्ये समावी करण्यासाठी अजितदादांची इच्छा होती का, हे बघितलं पाहिजे. सातत्यानं खोटं बोलायचं, सातत्यानं खोटा नरेटिव्ह पसरायचा. मुळामध्ये संजय राऊत यांना मला एकच विचारायचं आहे की आपलं आणि अजितदादांचं नेमकं बोलणं कधी झालं होतं? आपल्याकडे त्याबद्दलचा एक तरी पुरावा आहे का? अजित पवारांचा अपघात झाल्याच्या दिवसापासून या अपघाताबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुणी पायलटच्या क्षमतेवर शंका घेतंय तर पायलट अचानक का बदलला असाही सवाल केला जातोय. या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे. मात्र चौकशीचा अहवाल येत नाही तोपर्यंत आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहणार असं दिसतंय. त्यामुळेच अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का झाला याच्या चौकशीचा अहवाल लवकरच समोर येणं गरजेचं आहे. अर्थात त्यानंतरही आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील असं दिसतंय.